आओ बच्चों तुम्हें दिखाए जाकी है कमलस्तान की, अच्छे दिन का सपना जैसे शादी हो सलमान की, कैसा देश धर्म कलयुग कौन चरम। ठाणे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने महंगाई और पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों के विरोध में अनोखा कॉकरोच जेनजी आंदोलन किया। इस दौरान कार्यकर्ताओं ने केंद्र और राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए बढ़ती महंगाई, बेरोजगारी और ईंधन दर वृद्धि का मुद्दा उठाया। आंदोलनकारियों का कहना था कि लगातार बढ़ती कीमतों से आम नागरिकों का जीवन प्रभावित हो रहा है और सरकार जनता की समस्याओं पर गंभीरता से ध्यान नहीं दे रही। इस अनोखे प्रदर्शन ने लोगों का ध्यान आकर्षित किया और शहर में चर्चा का विषय बना रहा। तर ह्या सरकाराच्या विरोधात जेनझी रस्त्यावर उतरली आहे आणि मी आणि अभिजित पवार म्हणजे आमच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस फक्त त्यांना मदत करतो। खऱ्या अर्थाने हे काय आमचे कार्यकर्ते नाही, हे स्वतःहून उतरलेले ठाण्यातले नागरिक आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी फक्त मदत करते। त्यांची भावना सरकारपर्यंत पोहोचवायची आहे आणि ती मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून पोहोचेल। एक सांगू का, 20-20 मिलियन फॉलोअर्स झाले तरी जर त्यांना जाग आली नाही तर मला वाटतं नेपाळ टाईप आंदोलन या भारतात दिसेल आणि लवकरच दिसेल। पद्धतीचं राजकारण ज्या पद्धतीने युवांना चोप दिला जातोय, युवांचं आंदोलन चालू असताना त्यांना मारलं जातंय, एखादं विनयभंग झालेला असेल किंवा कोणाचा मर्डर झालेला असेल, बलात्कार झालेला असेल, ते आंदोलन करत असतील त्या लोकांना मारलं जातंय, ही या सरकारची अवस्था झालेली आहे। आणि याच्यासाठी ज्या तरुणांना कोणी कॉकरोच बोललेलं आहे ते कॉकरोच काय करू शकतात हे आज या ठिकाणी कॉकरोच युवकांनी दाखवले आहे। हे कॉकरोच कोण आमचे कार्यकर्ते वगैरे कोण नाही आहेत, त्यांनी फक्त एक कॉल केला की आम्हाला फक्त सपोर्ट द्या, त्यांच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। ते स्वतःहूनच सगळे जमा झालेले आहेत। या पद्धतीचं राजकारण बीजेपी सरकार करत आहे, त्या राजकारणाचा त्या लोकांचा द्वेष, या युवकांचा दोष, या कॉकरोचांचा दोष इथे दिसत आहे। यस, आय एम अ कॉकरोच। सरकारपर्यंत पोहोचावा, जे काही नीटचे पेपर लीक झालेले आहेत त्याच्यासाठी आम्हाला सपोर्ट मिळावा। लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य हे धोक्यात आलेले आहे, तर सरकारला कळकळीची विनंती आहे, याच्यावर तुम्ही सपोर्ट करा। जर नसेल होता असंच युवा लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, दुसरा पर्याय नाहीये। अशा कित्येक पार्टी करणार आणि रस्त्यावर उतरणार, हा पर्याय नाहीये। त्याच्यासाठी आम्हाला इथे उतरावं लागलंय। यांनी मोदीजींची वेशभूषा केलेली आहे आणि मी मेलोनीची।